नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहेत। मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांना विहीर बांधकामासाठी आणि घरकुल लाभार्थ्यांना आवश्यक असलेले दगड, माती, मुरुम यासारख्या गौण खनिजांचा विनामूल्य पुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतलेला आहे। याच शासन निर्णयाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असा हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, महसूल विभागाने या संदर्भातील शासन निर्णय नुकताच जाहीर केलेला असून आता विविध विकास योजनांमध्ये गौण खनिजाचा विनामूल्य वापर शक्य होणार आहे। या निर्णयामुळे पाणंद रस्त्याची कामे असतील, शेततळे असतील, विहीर असतील, घरकुल बांधकाम यासाठी लागणारे खनिज मिळवणे शेतकऱ्यांसाठी सुलभ होणार आहे। विशेष म्हणजे या कामासाठी लागणारे पाचब्रास माती, मुरुम, दगड आणि इतर गौण खनिजांचा कोणताही शुल्क न आकारता स्वामित्व आकारलं जाणार नाही, म्हणजेच विदाउट रॉयल्टी हे लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे। हा लाभ केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांना लागू असणार आहेत। राज्य सरकारने यापूर्वीच गावतळी, बंधारे आणि पाझर तलावामधून काढण्यात आलेली माती शेतकऱ्यांना शेतीसाठी तसेच कुंभार समाजाच्या व्यवसायासाठी विनामूल्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे। याच पार्श्वभूमीवर आता हा निर्णय अधिक व्यापक रूपात घेतलेला आहे। आता आपण बघूया गौण खनिजाचा विनामूल्य वापर आपल्याला कशा करता येणार आहे। शेतकऱ्यांसाठी विहीर, शेततळे आणि पाणंद रस्त्याच्या बांधकामासाठी आपण गौण खनिज मोफतरित्या वापरू शकतो। घरकुल लाभार्थ्यांना घराच्या बांधकामासाठी गौण खनिजाचा वापर हा मोफतरित्या करता येणार आहे। त्यासोबतच ग्रामीण विकासाच्या योजना, त्यामध्ये मातोश्री, ग्राम समृद्धी योजना, पाणंद रस्ते योजना इत्यादींकरता मोफत गौण खनिज हे मिळणार आहेत। यासोबत रोजगार हमीच्या ज्या काही योजना आहेत त्यामध्ये पाणंद रस्त्याच्या कामात सुद्धा गौण खनिज वापरता येणार आहेत। राज्यात सध्या महामार्ग आणि अन्य प्रकल्पाचे मोठ्या पद्धतीने काम हे वेगाने सुरू आहे। जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर माती, मुरुम, दगड अशा गौण खनिजाचा निगवटा हा निघत असतो। ही खनिजे साठवून ठेवण्याऐवजी त्यांचा शेतकरी आणि ग्रामीण विकास योजनेसाठी उपयोग करण्याचा शासनाचा मानस आहे। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत जमिनीवरील किंवा जमिनीखालील खनिजे ही राज्य सरकारच्या मालकीची असतात। त्यामुळे कोणतीही खाणकामे करण्यासाठी अथवा खनिजांच्या वापरासाठी शासनाची परवानगी ही आवश्यक असते। परंतु आता सरकार मान्यतेने निवडक शासकीय योजना अंतर्गत गौण खनिजाचा मोफत वापर करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार हलके होणार असून ग्रामीण भागातील विकास कामांनाही गती मिळणार आहे। तसेच खनिजे साठ्याचे योग्य व्यवस्थापन व गैरवापर रोखण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे। म्हणजेच आता इथून पुढे आपली शेतकऱ्यांची शेततळे असतील, विहिरीचे बांधकाम असेल, घरकुलाचे बांधकाम असेल यासाठी लागणारे दगड, माती, मुरुम सारख्या गौण खनिजांचा वापर आता शासनाने विनामूल्य केलेला आहे। तर आपल्याला शासनाने घेतलेला हा निर्णय कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। या शासन निर्णयाची PDF डाउनलोड करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे, तेथून आपण विनामूल्य डाउनलोड करू शकतात। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असा हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, शेजारी बेल आयकॉन दाबा, आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपही नक्की जॉईन करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।